31ला मी मित्रांसोबत जाणार नाही असं म्हणणारा नवरा शेवटी मित्रांसोबत गेलाच. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर? एकदम मजेतच. माझ्याकडे हे नाही आहे ना, स्टँड नाही आहे ना, तर मी काय करते, रोज काय करते, जाऊच्या रूममध्ये येते, ही चेअर घेते, त्या चेअरवर अशा पद्धतीने बॉक्स ठेवते आणि माझा मोबाईल असा ठेवते. मग मी अशी इंस्टाग्रामवरती त्याचे व्हिडिओ बनवते. काय येते की ज्यावेळेस मी असं खाली बघते त्यावेळेस समजायला येते की हा फोन कुठे स्टँड न लावता दुसऱ्या बाजूला ठेवलेला आहे, पण काही हरकत नाही. आणि मी मिडल क्लास फॅमिलीमधली असल्यामुळे ह्या गोष्टी मी ॲडजस्ट करतेच. पण मिडल क्लास लोक म्हटल्यावर थोडंफार आपण ॲडजस्ट करतोच, आणि मी तर फार ॲडजस्ट करते. मी तर गेले किती वर्ष झाले सोशल मीडियावर काम करते, पण अजून एक स्टँड मी कधी घेतला नाही. पण आता विचार सुरू आहे, बघू ते कधी मी घेणार, कधी काय. कपड्यांचा पसारा जाऊच्या रूममध्ये काढून ठेवला आहे, काम झालंय ते आपल्या जागेवर ठेवून द्या. पहिला चान्स बोलायला. त्यांच्या रूममध्ये एक व्हिडिओ बनवला, त्यानंतर मी आली किचनमध्ये, जे माझी फेवरेट जागा आहे तिथे मी व्हिडिओ बनवायला. तर यामध्ये दोघी आज ना त्याला यांचं काहीतरी खूप महत्त्वाच्या गोष्टी सुरू होत्या एकमेकींची. बसल्या बसल्या तुला बरं काम सांगते का? हा, सोजा बसून मला शिकवणार आणि तू ती चमची, तिने सांगितलेलं काम ऐकते. काही मार्शा नाहीये, तो उल्लू बनवते तुला. मार्शाने आली की ती पार्सल तिच्या डोक्यावर फेक मार. पार्सल तर जाऊचं होतं आणि त्यामध्ये जे प्रोडक्ट आलं ते सुद्धा जाऊचं होतं, पण तिला कैचीसाठी उठा मग परत बसा हे आलं होतं कंटाळवाणं काम. म्हणून बिट्टूला माझ्याकडे पाठवलं आणि बिट्टूला असं सांगितलं की जे पार्सल आलंय ना हे तुझ्यासाठी आलंय बिट्टूच्या मम्मीकडून, तू कैची घेऊन ये. आणि बिट्टू बिचारी आमची साधी भोडी, तिला वाटलं खरंच त्यामध्ये माझ्यासाठी मम्मीनी माझी डॉल आणली का फेवरेट. लगेच माझ्याकडे आली, आलं का देणं ग म्हणते देणं. ती कैची घेऊन ती तिच्याकडे गेली, बॉक्स खोलला, पूर्ण तिचा पचका झाला. मग तिच्या मम्मीने त्या पॅकेटमध्ये जे आलेले प्रोडक्टचे बॉक्स होते ते तिच्याकडे दिले. ती त्याच्यामध्येच खुश झाली. आता माझ्या प्रमोशनचे सर्व व्हिडिओ बनवून झाले होते, म्हणून मी पटकन माझी लिपस्टिक सुद्धा रिमूव्ह करून घेतली. आमच्या बिट्टूबाईची मस्ती तर तुम्हाला माहितीच आहे. बॉडी लोशन घेऊन आली आणि म्हणते डॉलला सुद्धा लावते, कारण तिच्या हातपाय आणि ती रडते आणि मला मागते बॉडी लोशन. तर आता आम्ही करणार आहोत चेंज. आता हा जो मी तुम्हाला एकदा दाखवते, हा इथे ड्रेसिंग टेबल आहे जो मी इथे ठेवणार, आणि हा बेड परत माझ्या जागेवर ठेवणार, कारण की जेव्हापासून या साईडला बेड घेतला तेव्हापासून मला अजिबात झोप येत नाही आहे. मी म्हटलं ते काही जमणार नाही, चेंज करून घ्या. हा सामान चेंज करायचा उठा ठेव मी तेव्हाच हातामध्ये घेतला ज्यावेळेस मी बिट्टूला ट्युशनला नेऊन सोडलं. नाहीतर अख्खा पसारा घेऊन इकडे तिकडे फिरते, आपल्यालाही काम करू देत नाही. 1 2 3 काही 1 2 3 नाही करायचं. थोडासा घे, थोडासा राहिला ना. नाही सावकाश भीती लोक लागू दे. हा बेड खरंच एवढा जड आहे, दोघांकडून तो हलत सुद्धा नव्हता, पण तरी आम्ही दोघं जोर लावून तो सरकवत होतो कसं तरी. बस आता कसं आला आमच्या जागेवर आमचा बेड. आता मला झोप येईल. फायनली आमचा बेड या बाजूला आलाय. आता मला छान वाटत आहे. आल्याबरोबर पहिलं मी अंग टाकलंय, सर्व राहू दिले. मग अशी कपड्याचे व्हिडिओ बनवले, ते कपडे फक्त मी घड्या करून ठेवून दिले, बाकीचे असेच आहेत. नंतर करते. आज आहे 31 डिसेंबर. तर मीनूला म्हटलं काय करावं. मीनू तर बिचारी आता भांडी घासून जाणार आहे ड्युटीला. ती तरी माझ्या मदतीला येणार नाही. माझा विचार चाललाय थोडा बाहेर जायचा, नाही जायचा, जायचा नाही जायचा. ती मध्ये एक ठरव, काय ठरवायचं सांग बरं. देवर मीनू तुझं सजेशन काय आहे? तुझं तर बरं ड्युटीला जात आहे, आम्हाला तर सांग. तेच मी खाणार असं म्हणायचं. आम्ही बाहेर गेलं तर एक मन करत आहे माझं की घरी बनवावं, एक मन चालू आहे बाहेर जावं. तेरा क्या सजेशन वो पूछ रही मैं. कुछ भी नहीं बोल रही तू तो. तशी तर 7 वाजत आले होते, त्यामुळे माझी सुद्धा अजिबात बाहेर जायची इच्छा नव्हती, कारण माझी तयारी, मुलांची तयारी यामध्येच 8 साडेआठ वाजे मला घरी वाजले असते. गेले 3-4 दिवस झाले आमच्या भांडेवाल्या ताईने जरा अचानक सुट्टी घेतली, त्यामुळे इथे जाऊच भांडी घासतात. मी चहा ठेवला, त्या भांडी घासतात म्हटल्यावर आता एवढी तर मदत एकमेकांची केलीच पाहिजे. तसे तर माझ्या जाऊ आता ही भांडी घासून ड्युटीवर सुद्धा जाणार आहेत. चला घ्या अरे चहा, घे चहा. चहा करत होती ना तुझ्या नरड्याला पहिला गरम चहा.
चहा पे ना गरमागरम चहा सोबत बिस्किट खात सासूनानी घेतला चहा. संध्याकाळ झाली, बिट्टूचे पप्पा आले. आम्ही निघालो झोला लेके. झोला दिसला हातामध्ये म्हटल्यानंतर बिट्टू मागे कशी राहणार आणि मम्मी पप्पा बाहेर जात आहे, मग तर थांबणारच नाही. मी चप्पल घालून तयार. माझी तर काही बनवायची इच्छा नव्हती, पण आर्यन म्हणाला की मम्मी पावभाजी बनव आणि सासूबाई सुद्धा म्हणाला की पावभाजी बनव. चला म्हटलं आज यांची इच्छाच पूर्ण करून टाकते. तर इथे आपलं सर्व पावभाजीचं साहित्य आणलंय मी. आणलंयच म्हणू शकते, कारण आता आणलंय. आता एक तर खूप दिवस झाले मी केली नाही, त्यामुळे काय करावं आधी काय नाही ते सुचत नाही आहे, म्हणून थोडा विचार करते. चला जास्त विचार करण्याने मी पहिला धुवून घेते सर्व. पावभाजीची तर सर्वात आधी मी कुकरमध्ये तुरीची डाळ, जी मी आता धुवून घेतली, त्याला लावणार. या सर्व कट केलेले गाजर, फ्लावर, त्यासोबत बटाटा, काकडी, शिमला मिरची आणि ही डाळ धुतलेली, याला यामध्ये तडका देणार. खूप साधी सिंपल रेसिपी असते माझी, पण सिंपल जरी असली ना पण खायला खूप छान लागते. कुकरचं झाकण बंद केल्यानंतर लक्षात आलं की सासूबाईकडे मी मटर दिले होते काढायला, ते टाकायचेच राहिले. मटर धुवून मस्त त्याच्यामध्ये टाकले. त्यानंतर माझ्या परत लक्षात आलं की अरे यामध्ये आपण टोमॅटो आणि बीटरूट टाकलंच नाही. पटकन कुकरचं झाकण खोलून त्यामध्ये टोमॅटो बीटरूट टाकून दिले. कुकरच्या 4-5 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी ते कटिंग करून घेत आहे, जसे की कांदे बारीक इथे खिसून घेतलंय मी, आलं त्यासोबतच लसूण सुद्धा खिसून घेतला, हिरवी मिरची 4-5 आणि एक मीडियम आकाराचा टोमॅटो. करत आहेस तू? काय करत आहेस? एक साईज नसते ते, एकच साईज नसते ती. हा एक्सरसाइज नाही तर वरच्या पाववरती लक्ष आहे तिचं. माझी पावभाजी सामान आणून देईपर्यंत आमचं सर्व व्यवस्थित होतं. त्यानंतर मिस्टर म्हणाले मी ना एक पावचं पॅकेट घेऊन येतो, कारण की आम्ही ज्यावेळेस पावचं पॅकेट घेऊन आलो ना तेवढे फ्रेश नव्हते. मग त्यांना म्हटलं असं करा तुम्ही घेऊन या. ते घ्यायला तर गेले, त्यानंतर म्हणाले की मग माझ्या मिस्टरांसोबत थोडा वेळ थांबतो. मी म्हटलं चला ठीक आहे. आणि त्यानंतर मी परत त्यांना फोन केला तर ते म्हणाले की मी 1-1.5 तासाने घरी येणार. मी त्यावरही ठीक आहे म्हटलं. मी इथे पावभाजीच्या तयारीला लागलीच होती आणि जोरदार पावभाजी सुरू होती. मी त्यांची वाट पाहत होती, आता येतील नंतर येतील. 5-10 मिनिटं मी विचार केला की या माणसाने मला उल्लू तर नाही बनवलं ना, आणि नेमकं तसंच त्यांनी मला केलं. पावचं पॅकेटचा बहाणा करून ते मित्रांसोबत बाहेर पार्टी करायला गेले. तर सर्व झालंय, पाव भाजून ठेवलंय, कांदा लिंबू कट करून ठेवलाय. मी चपाती घेतली पावभाजी सोबत, नंतर पाव घेणार. एक नंबर झाली आहे पावभाजी. जेवण झाल्यानंतर लगभग 11 वाजले. बिट्टू सुद्धा झोपली. बिट्टूचे पप्पा आता घरी आले आणि घरी आल्यानंतर येताना ते पाव सुद्धा घेऊन आले, कारण की जे 2 पॅकेट आम्ही आणले होते, आर्यन आणि मी आणि सासूबाई, आम्ही तिघांनी ते 2 पॅकेट संपवून टाकले होते. आता 11 वाजता किचनमध्ये येऊन काम करायची इच्छा माझी अजिबातच नव्हती, पण नवऱ्याला मला उपाशी सुद्धा झोपू द्यायचं नव्हतं. राग तर मला भरपूर आलेलाच होता, कारण ते मला बोलले होते की मी जाणार नाही आणि गेलेत. तेवढ्याच रात्री पावला बटर लावून त्यांना पाव भाजून दिले, त्यांच्यासाठी पावभाजी गरम पण केली. तर असा होता माझा 31 डिसेंबर. आजचा ब्लॉग इथे संपला. आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.